पनवेल महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 12 मधील महायुतीचे उमेदवार तसेच आरपीआयचे महापालिका क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे यांना आरपीआयच्या वतीने विरोध दर्शवण्यात आला आहे। त्या संदर्भात आरपीआयचे जिल्हा प्रभारी मोहनीश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या पत्रकार परिषदेला आरपीआयचे रायगड जिल्ह्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते। पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता प्रभाकर कांबळे यांना उमेदवारी दिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। तसेच आशिष कदम हे आमचे उमेदवार असतील अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। दरम्यान प्रभाग क्रमांक 12 वगळता पनवेल महापालिकेत महायुती सोबत असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले। मी प्रमुख प्रभारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मोहनीश गायकवाड इथे जी पत्रकार परिषद आहे, ही पत्रकार परिषद एवढ्यासाठी आपण घेतोय का येऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या इलेक्शन संदर्भात प्रभाग क्रमांक 12 अनुसूचित जाती हा आमचा रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार आशिष कदम हेच असतील या संदर्भात आम्ही पत्रकार परिषद घेतोय आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातून आमचे सर्व जिल्ह्याचे कार्यकर्ते आलेले आहेत। कोण कोण आले थोडं नाव सांगू शकाल? नाव कर्जतमधून तालुका अध्यक्ष हिरामनदादा गायकवाड आलेले आहेत। आमचे जिल्ह्याचे नेते अशोकजी गोतारणे साहेब आलेले आहेत। अलिबागवरून आमचे जयप्रकाश पवार साहेब ते कोकणाचे नेते आहेत। अलिबाग विधानसभा अध्यक्ष आमचे सुनील सप्रे साहेब आलेले आहेत। आमचे तालुका अध्यक्ष विजयदादा पवार आलेले आहेत। विजय गायकवाड आमचे विधानसभेचे अध्यक्ष आहेत। शरददादा पाटील हे जिल्ह्याचे आमचे उपाध्यक्ष आहेत आणि तशीच आमचे संजय गायकवाड आलेले आहेत। आपले तुमचे सुनीलजी सप्रे तसेच आपले प्रभू जाधव महानगरपालिका उपाध्यक्ष म्हणजे थोडक्यात म्हणजे जिल्ह्यातून सगळी लोक आलेली आहेत। तिथं जीवकदादा गायकवाड हे जिल्ह्याचे युवक सचिव आहेत। अशी कर्जतची मंडळी आहेत, त्याच्यामध्ये अजून किशोर गायकवाड साहेब आहेत, ते संपर्क प्रमुख आहेत। अशी आणि खोपोलीवरून आमचे आलेले नितीन मोरेजी आहेत आणि एवढी हे सगळी मंडळी अशी सगळी मंडळी इथे जमा आहे। जिल्हा अध्यक्ष सोडून सगळे जिल्हा संपर्क प्रमुख पण येत आहेत। ते मला काय म्हणायचं, जिल्हा अध्यक्ष सोडले तर सगळेच आहेत आता दिसतात, बऱ्यापैकी आहेत। तर ती जिल्ह्यातून आमचं जिल्हा संपर्क प्रमुख राहुलभाई सोनवणे ते रस्त्यामध्ये आहेत, तेही सुद्धा इथे उपस्थित राहणार आहेत। आता ते काही मिनिटात इथं उपस्थित राहतील। बरं, काय ह्या पत्रकार परिषद घेण्यामागचा मुख्य उद्देश काय सांगा मला? हा पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य उद्देश सागरजी असा आहे की जेव्हा आम्हाला जिल्हा कार्यकारिणीला पनवेल महानगरपालिकेच्या प्रमुख प्रभारी म्हणून आम्हाला विश्वासात न घेता जो उमेदवार आम्हाला जो दिलेला आहे अलायन्समध्ये महायुतीच्या यांनी आम्हाला जो उमेदवार दिलेला आहे का बाबा एकच तुम्हाला जागा सुटली, ती तर आम्हाला न पटण्यासारखी आहे। कारण की आम्हाला विश्वासात कुठल्याही जागा म्हणजे हीच आहे ना, प्रभाग 12चीच आहे ती जागा। पण आमचं म्हणणं असं होतं की तुम्ही जेव्हा चर्चा करत असताना आमची स्थानिक मंडळी जी आहे त्याच्यामध्ये विजयदादा गायकवाड आले, विजयजी पवार आले, महानगरपालिका क्षेत्राचे प्रभूजी आले, उपाध्यक्ष आमचे शरददादा पाटील आहेत, मी स्वतः प्रमुख प्रभारी आणि कार्यकारिणी आमची जी आहे त्यांच्याशी समन्वय साधला गेला नाही। त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं का हे एकतर्फी निर्णय घेऊन कुठला तरी निर्णय घेतला आणि तो निर्णय आम्हाला मान्य नाही। त्या संदर्भात ही पत्रकार परिषद। तुमचं का म्हणणं आहे की बाबा, म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा ही उमेदवारी जाहीर केली तर तिथे पत्रकार परिषद घेण्यात आली होती, तिथे स्वतः जिल्ह्याचे तुमचे अध्यक्ष नरेंद्रजी गायकवाड होते, प्रभाकर कांबळे होते ज्यांना उमेदवारी देण्यात आली। त्या दिवशी तरी उमेदवारी कुठली दिली ती जाहीर करण्यात आली नव्हती, परंतु तुम्हाला एकच उमेदवारी देण्यात आली अशी त्याच वेळी जाहीर केली होती। त्यावेळेला तुम्ही काय कोणाशी संपर्क नाही साधला का? तुम्हाला कोणती उमेदवारी दिली, काय दिले, किंवा तिथपर्यंत तुम्हाला कोणाला बोलवलं होतं का चर्चेसाठी? आम्हाला तिथे चर्चेसाठी कोणालाही बोलवणं आलं नाही आणि हा विषय वारंवार आम्ही पक्षश्रेष्ठींकडे मांडला, आमचे सर्वोच्च न्यायालय आठवले साहेबांकडे मांडला। तिथे जाऊन आम्ही चर्चा केली का आपल्याला एकच जागा सुटते असे जिल्हाध्यक्ष म्हणतात, पण आम्ही वारंवार प्रयत्न असा आमचा होता का आपली 2 जागा मागच्या महानगरपालिकेमध्ये होता आणि एखादी सुखरूप आपल्याला जागा मिळावी। सागरजी आता इथला जो वातावरण पाहता आपल्याला पण माहिती आहे का शिवसेना सरकारला किती सीट दिल्या त्यांनी,
तर आम्ही काही गोष्टी चर्चेला जरी असतो तर आम्हाला मूल मुद्दा समजला असता का इथं चर्चा कुठल्या पद्धतीने झालेली आहे. आणि जेव्हा इच्छुक उमेदवार म्हणून साहेबांसमोर आम्ही तिघेजण गेलो, मी स्वतः इच्छुक होतो, आशिषजी कदम होते, आमचे दुसरेही कार्यकर्ते होते, त्याच्यामध्ये असं बोलण्यात आलं आहे तर बाबा साहेबांनी सांगितलं आम्हाला का भीमसृष्टी आमची भीमछाया म्हणून आहे कोकण प्रांताध्यक्ष, तिथं तुम्ही जा आणि तिघांमध्ये काहीतरी निर्णय घ्या आणि जो निर्णय घ्याल तो बसून निर्णय घ्या. पण तसं न करता जिल्हाध्यक्षांनी आम्ही तिथं पोहोचले, सगळे कार्यकर्ते पोहोचले. इथल्या वार्डामधली जवळजवळ 70 लोक होती, ती तिथे स्थानिक 70 लोक पोहोचली, पण ते तिथे आले नाही. आणि आमचा असा थेट आरोप आहे का ह्यो जो उमेदवार दिलेला आहे ना तो एक मताने दिलेला आहे, आम्हाला विश्वासात घेऊन दिला नाही, म्हणून ही पत्रकार परिषद आम्ही तुमची. तिथे एक व्हॉट्सअपला मेसेज पण होता ना काहीतरी, तर जर म्हणजे मीच बघितलेलं आहे की नरेंद्र गायकवाड यांचं एक पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी थेट उल्लेख केलेला आहे, 2 तारखेचं पत्र आहे ते, की पक्षाने आपल्याला रामदासजी आठवले यांच्या आदेशानं एकच उमेदवारी या ठिकाणी मिळत आहे पनवेल महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 12, आणि ती प्रभाकर कांबळे यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि अशा वेळी महायुतीचा घटक म्हणून आपण सगळ्यांनी त्यांना पाठिंबा द्यायचा आहे. जो कोणी या विरोधात काम करेल त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाई करण्याचा त्यांनी त्या ठिकाणी नमूद केलं होतं. आता सागरजी तुम्ही जो प्रश्न विचारला हे मुद्दा नंबर 1 असं आहे की जेव्हा आठवले साहेबांनी जिल्हाध्यक्षांना बोलले का तुम्ही जाऊन तिथे तिघजण जाऊन सगळेजण बसा आणि निर्णय घ्या, तेव्हा आम्हाला कुठल्या प्रक्रियेमध्ये ते बसायला आमच्या समोर आले नाही. बरोबर आहे. पत्र कधीच आहे मग ते? हा 2 तारखेचा पत्र आहे, मी बोलतो तुम्हाला. तर ते तो तिथेच विषय स्टॉप झाला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही असंच साहेबांना वापस इन्फॉर्मेशन देण्याकरता आम्ही तिथे गेलो. साहेब आपण आदेश दिला गेला तरी तिथं काही चर्चा सत्राला काही जिल्हाध्यक्ष वगैरे बाकी मंडळी आली नाही, म्हणून आता काय करायचं. तर साहेबांनी स्वतः सांगितलं मग आता काय केलंय तू, तर बोललं आम्ही फॉर्म भरलेले आहेत, आम्हाला एबी फॉर्म द्या. तर एबी फॉर्म आपल्याला बोलतो देता येणार नाही लगेच, तुम्हाला मी संध्याकाळपर्यंत एबी फॉर्मच्या संदर्भात सांगतोय. तर तुमचे जे आता जी तुम्ही जे भरलेलं आहे नामांकन अर्ज भरलेला आहे तो तसाच राहू द्या, आपण त्याच्या विषयावरती चर्चा करू. मग साहेबांना इथपर्यंत चर्चा झाली. त्याच्यानंतर आम्हाला तिसऱ्या दिवशी कळतं का उमेदवार एबी फॉर्म घेऊन जातो आणि कुठल्याही आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्याला महानगरपालिकेच्या क्षेत्राच्या पदाधिकाऱ्याला कुणालाही विश्वासात न घेता कुणालाही फॉर्म भरताना आमंत्रण न करता किंवा चर्चा न करता ते फॉर्म भरायला निघून गेले. त्याच्यानंतर आम्हाला ते कळलं का बाबा असा असा विषय आहे, तर ते आम्ही पक्षश्रेष्ठीकडे कानावरती टाकलं. तरी ते बोलले का ठीक आहे आपण बघूया. मग त्याच्या पुढे ती चर्चा त्या पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या लेवलला चालू केली. आता 2 गोष्टी म्हणजे महत्वाच्या आहे. एक तर तुमचं म्हणणं काय की प्रभाग क्रमांक 12 मधील दिलेली उमेदवारी तुम्हाला मान्य नाही, अर्थात तुम्ही ते नाव घ्यायला पाहिजे का मी नाव सांगायला पाहिजे? आता तुमचं म्हणणं कोणाचे मान्य नाही मला सांगा. आम्हाला आता प्रभाकर शाबा कांबळे यांची जी उमेदवारी जी दिलेली आहे, आमचं म्हणणं थेट असा आरोप आहे की आम्हाला विश्वासात न घेतल्यामुळे ती दिलेली उमेदवारी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना मान्य नाही. इथले स्थानिक अध्यक्ष पण इथले स्थानिक लोक पण बोलतात का आम्हाला ती उमेदवारी मान्य नाही. त्याच्यामुळे आमचा असा म्हणजे आमचं असं युतीच्या लोकांना सांगणं आहे का जर तिथं उमेदवारी मान्य नसेल तर मग तिथं पॅनललाही धोका होऊ शकतो. आता त्यानंतर मग इथे तुमचे म्हणणं की आरपीआयचे तुम्ही आरपीआयचे त्यांना अधिकृत ठरवले, त्यांना एबी फॉर्म नाही दिला परंतु अपक्ष आहेत बरोबर ना? पण तुमचं नाव त्यांचं नाव काय बोलले तुम्ही? आशिष आत्माराम कदम. त्यांना तुम्ही या ठिकाणी आरपीआयचा पाठिंबा देता? हो आमचा पाठिंबा आहे. उमेदवार असो तर फक्त आशिष कदम. बोला बरं. आता परत अजून एक महत्वाचा विषय आहे की एकतर आरपीआय हा महाविकास आघाडीचा इथे महायुतीचा घटक आहे इथे बरोबर ना? मग महायुतीचा घटक असल्यानंतर तुमचा जरी एका उमेदवारापुरता तुम्हाला तिथे पाठिंबा नाही त्यांच्या आरपीआयनी जो दिलेला खरा म्हणजे तो आता तुम्हाला माहिती कुठल्या चिन्हावर येते बरोबर. तर इथे संपूर्ण पनवेल महानगरपालिकेमध्ये तुमची घटक म्हणजे तुमची युती आहे ना, महायुती आहे ना, महायुतीमध्ये आरपीआय पक्ष आहे. मग इतर उमेदवारांना तुमचा पाठिंबा असणार आहे की नाही? इथे स्वतः आता यांच्या व्यतिरिक्त 3 उमेदवार आहेत आणि बाकीचे 78 सगळे टोटल एक प्रकारे 20 प्रभाग म्हणजे टोटल 20 प्रभागामध्ये 78 उमेदवार आहेत. कसं आहे सागरजी, तुम्ही जो प्रश्न केले ते बरोबर केलेला आहे. आम्ही महायुतीचं घटक पक्ष म्हणून आम्ही सुद्धा युतीमध्ये सामील आहोत. आम्ही 20 वार्डामध्ये 78 उमेदवार आहेत, 78.
बरोबर. त्याच्यामध्ये 77 उमेदवारांना आमचा पाठिंबा असेल आणि प्रभाग क्रमांक 12 अनुसूचित जाती अ तिथे जो प्रभाकर शाबळा कांबळे यांना जी उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवारीला आम्ही नाकारत आहोत आणि तिथे त्यांचा निषेध करत आहोत आम्ही पूर्ण निषेध करत आहोत. आणि तिथे आयुष्यमान आशिष आत्माराम कदम यांनाच आमचा पाठिंबा त्यांचं कुठलं चिन्ह आहे मग? यांचा आमच्या आशिष कदमांचं कोट चिन्ह आहे आणि आम्ही बोला. कोट चिन्ह आहे त्यांचं आणि त्या कोट निशाणीवरती आम्ही विजय करू त्यांना. हा एक महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही प्रभाकर कांबळेंची उमेदवारी ज्या अर्थी नाकारता त्या अर्थी तुम्ही जिल्हाध्यक्षांचाच आदेश नाकारता असा त्याचा अर्थ होतो, सरळ आहे. बरोबर ना? हो. मग आता या सगळ्या बाबतीत तुम्ही आठवले साहेबांना सांगितलेलं आहे का किंवा जिल्हाध्यक्षांची चर्चा केलेली आहे का तुम्ही? तुमची नाही, ओळख द्या अगोदर. जेव्हा जिल्हा अध्यक्षांना प्रभारी ते आम्ही पनवेलमध्ये केला त्यावेळेला आम्हाला त्यांनी विश्वासाने घ्यायला पाहिजे होतं. महानगरपालिकेचे प्रभारी आहेत, मी तालुका अध्यक्ष स्वतः विजय पवार आहे, विधानसभा अध्यक्ष आहेत, गौतम कांबळे सरचिटणीस आहेत, असे बरेच प्रमुख अध्यक्ष आहेत तिथले आमचे, शहर अध्यक्ष आहेत तालुक्यातले. त्यांना कोणाला विश्वासाने घेतला नाही जिल्हा अध्यक्षांनी आणि आम्हाला एका मिटिंगला पण घेऊन गेला नाही आमदारांसोबत. कारण एकत्र मिटिंगला आमची बैठक पाहिजे होती का नाही? आता आरपीआयचे आम्ही एवढे पदाधिकारी आहोत, एकाला तरी आम्हाला घेऊन गेलं 4-5 लोकांना आम्हाला घेतलं असतं, प्रमुख लोकांना, तर आम्हाला बरं वाटलं असतं बाबा आम्हाला बी त्या आरपीआय मध्ये बीजेपी सोबत आम्हाला अलायन्स मध्ये आहेत आम्ही. विजयची म्हणजे एक वस्तुस्थिती तुम्ही सगळ्यांनी स्वीकारायला पाहिजे. आरपीआय हा खूप महत्वाचा जरी पक्ष असला तरी या ठिकाणी म्हणजे आंबेडकरवादी विचारवंत अधिक आणि त्या विचाराचे पक्ष देखील अधिक झालेले आहेत. तुम्हाला वाटतं का या सगळ्यांमुळे नेहमी पक्ष म्हणजे इथल्या त्या विचारसरणीच्या जनतेवर कुठेतरी अन्याय होतो आणि अशी परिस्थिती येते? म्हणजे तुम्हाला विचारात ज्या अर्थी घेतलं जात नाही त्या अर्थी दुर्लक्ष केलं जातं असं त्याचा सरळ अर्थ आहे. प्रश्न खूप चांगला आहे सागरजी आपला. मी विधानसभा अध्यक्ष आहे. महापालिका क्षेत्र हा विधानसभेच्या अंतर्गत येते पनवेलच्या. मग असं असताना बैठकीला एकटा फक्त जिल्हा अध्यक्ष बसतोय मित्रपक्षांबरोबर. आमची हीच मागणी होती, जिल्हा अध्यक्षांना वारंवार आम्ही सांगत होतो की आता महापालिकेचं जे इलेक्शन लागतंय त्या निवडणुकीमध्ये आपण मित्रपक्षांबरोबर जेव्हा बसाल तेव्हा आम्हाला सोबत घेऊन बसा, त्यांच्याबरोबर आपण चर्चा करू. का गेल्या मागच्या इलेक्शनमध्ये आम्हाला 3 जागा सुटल्या होत्या, म्हणजे 2 जागा 7 आणि 12 इथं आम्ही लढलो आणि एक स्वीकृत होती, बरोबर आहे. मग आता आमचं पण म्हणणं तेच होतं की आम्हाला तुम्ही 3 जागा द्या, म्हणजे जिल्हा अध्यक्षांना सांगितलेलं असं आपण बोलूया मित्रपक्षांना, पण त्यांनी तसं काय केलं नाही. बरं, दुसरी बातमी अशी आहे की आम्हाला सांगितलं बाबा एक काम करा, तुम्ही सगळे वरिष्ठ जे तुमच्या प्रभागात जे लोक इच्छुक आहेत त्यांचे तुम्ही इच्छुक फॉर्म भरा. आम्हाला इच्छुक फॉर्म पण आले, आम्ही ते इच्छुक फॉर्म लोकांपर्यंत पोहोचवले, आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत. किती भरले होते? 15 ते 16 गेले त्यांच्यापर्यंत. त्यांची जी पक्षाची जी फी होती ती पण आम्ही त्यांना दिली. पण त्यांनी काय केलं की वरिष्ठांपर्यंत पोहोचवले नाही, त्यामुळे आमच्या इंटरव्ह्यू झाले नाही, म्हणजे कार्यकर्त्यांच्या इंटरव्ह्यू झाले नाही. लोक संभ्रमात राहते, आज बोलवतील उद्या बोलवतील, वेळ संपत गेला आणि त्यांनी डायरेक्ट सांगितलं की आपल्याला एकच उमेदवारी मिळते आणि एक उमेदवारी मिळालेली ती उमेदवारी आपण प्रभाकर शाबा कांबळे यांना देतोय. आम्ही म्हटलं असं कसं काय झालं? नाही म्हणे आपल्याला ते पक्षवाले असे बोलतात. म्हटलं असं चालणार नाही. ठीक आहे, आपल्याला एक उमेदवारी मिळते, एक कॉप मिळते का आणखीन काय मिळतात ह्याचा संपूर्ण खुलासा करा. आम्हाला प्रभाकरला देण्यावर वाद नव्हता. आमचं म्हणणं होतं ते ज्या वार्डात आहेत 16-17 वार्डला आहेत आरक्षण आहे तिथे त्यांनी द्यावा. 12ला तर आशिष कदम आणि मोनेश गायकवाड यांनी इच्छुक फॉर्म भरले होते. मग असं तरी काहीतरी बसून एखाद्या वेळेस तोडगा काढला असता तर तो पर्याय निघाला असता. पण पूर्ण दिशाभूल झालेली आहे आणि कार्यकर्ता संबंध अजूनही आहे की कोणासोबत जायचं काम करतात. पण आम्हाला साहेबांचे आदेश आहेत की महायुती बरोबर आपल्याला राहायचंय. आम्ही महायुती बरोबरच आहोत. साहेबांचा आदेश आहे तर तंतोतंत पालन करणार. पण जी एक उमेदवारी लादली गेलेली आहे 12 ती उमेदवारी आम्ही त्यांना नाकारतोय. त्या उमेदवारीला आणि आशिष कदम हेच आमच्या आरपीआयचे अधिकृत उमेदवार असतील असं आम्ही या पत्रकार परिषदेत सांगतो. दुसरी गोष्ट, जिल्हा अध्यक्षांना असं वाटतंय आमच्या की मी इथे येणार, बरं त्यांचा तो अधिकार आहे की त्यांनी इथे यावा, पण आमचाही अधिकार आहे की आम्ही इथले स्थानिक कार्यकर्ते आहोत, आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे आमच्याबरोबर बैठक. कारण त्यांना माहिती नाही प्रभागात कुठून कुठे किती मतं पडतील. आम्हाला माहिती आहे ना, आम्ही इथे काम करतो दिवस रात्रभर, आम्हाला माहिती आहे. आमच्या शहर अध्यक्षांना सोबत घेतलं पाहिजे, कारण प्रत्येक शहरात 12 उमेदवार उभे आहेत, घटक पक्ष आहेत ना. मग ते कुठेच कुणाला जर घेतलं नाही तर मग यांना मतदान कोण करणार? आणि ज्या उमेदवाराला दिले तो इथला पालिका क्षेत्राचा अध्यक्ष आहे. मग पालिका क्षेत्राचा अध्यक्ष जर उमेदवारी तोच घेतोय तर मग दुसऱ्या कार्यकर्त्यांनी काय करायचं? दुसऱ्या वार्डात कुणी लक्ष लावायचा? मग ह्यासाठी प्रभारी आहेत, प्रभाऱ्यांबरोबर चर्चा केली पाहिजे. मग नाकारतेची भूमिका जर अशी घेतली तर ह्याचा फटका
सर्व जनतेला बसतोय, आम्हाला बसतोय. आणि तुम्ही सांगितले की आंबेडकरी विचारधारा ही आमच्या रक्तात आहे आणि त्या विचारधारेवरच आम्ही काम करणार. विचारधारेच्या वेगळं जाणार नाही. संविधानाला जे मान्य आहे तेच आम्ही काम करणार. संविधानाच्या विरोधातला जाऊन हुकुमशाही जर चालवत असेल जिल्हाध्यक्ष, ते आम्हाला मान्य होणार नाही. आणि आमचा एकमेव उमेदवार म्हणून 12 आशिष कदम याला आमचा पाठिंबा आहे. आमची नाराजी इथल्या महायुतीच्या घटक पक्षांवर आहे का तुमच्याच फक्त जिल्हाध्यक्षांवर? मला सांगा आता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कोकण प्रदेश सहसचिव म्हणून मी जयप्रकाश पवार बोलतोय आपल्यासमोर. आपलं अभिनंदन चॅनलवाल्यांचं. खरं तर गेल्या 3 वर्षाचा जिल्हाध्यक्षांचा जर इतिहास बघितलात तर अतिशय निष्क्रिय, अतिशय घाणेरडा आणि अतिशय मतलबी प्रकारचं राजकारण आजपर्यंत जिल्हाध्यक्षांनी या रायगड जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. 3 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी एकही कुठं आंदोलन केलं नाही, कुठं सभा घेतली नाही, महत्वाच्या विषयावर कधी सल्ला मसलत केली नाही आणि 15 तालुक्यांमध्ये एकही कधी संयुक्त बैठक लावलेली नाही. अशा पद्धतीचा हा जिल्हाध्यक्ष ऍक्च्युली आमच्यावरती म्हणजे वजनच झालेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की आता ज्या वेळेला इथं पक्षांच्या मार्फत, आठवले साहेबांच्या, आमच्या राष्ट्रीय नेत्यांच्या मार्फत, पक्षाच्या मार्फत ज्या वेळेला उमेदवारी महानगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवारांची यादी मागवली होती, त्या यादीमध्ये आमच्या इथले स्थानिक आयात नाहीत. आमच्या इथले स्थानिक ज्यांनी अख्खं आयुष्य घटवले त्यांचा कुठल्याही पद्धतीचा विचार न करताना एकलकोंडीपणाने जसं आतापर्यंत सगळ्यांनी आपापले विषय मत मांडले, त्या मतामध्ये तुम्हाला एकच दिसेल की फक्त आणि फक्त जिल्हा अध्यक्षांच्या विरोधातली ही सगळी लोक इथं एकत्र बसलेले आहेत, त्यांचा निषेध करण्यासाठी बसलेले आहेत. आणि मी प्रांताकडून, मी एक प्रांताचा माणूस म्हणून मी एक सांगतोय की अशा पद्धतीचं काम त्यांनी आम्हाला ऍडव्हान्स मध्ये आम्हाला हे करून ठेवले काय की पक्षविरोधी जर कारवाई केलं किंवा पक्षविरोधी जर तुम्ही वागलात तर तुमच्यावरती कारवाई करू. मी प्रांताचा सहसचिव म्हणून सांगतोय का त्यांनी हे प्रयत्न करावे आणि या सगळ्या लोकांना निलंबित करावं. त्यांचा तो पहिल्या गोष्ट अधिकारच नाही. जिल्हाध्यक्षाला कुठल्याही पदाधिकाऱ्याला म्हणजे पक्षाविरुद्ध निलंबित करणं हा त्यांना अधिकार नाही. पण माझं म्हणणं असं आहे की ह्या विभागामध्ये 12 मध्ये ज्या पद्धतीने त्यांनी उमेदवार दिलेला आहे, आयात उमेदवार दिलेला आहे, कोणी शब्द नव्हता काढला, मी बोलतोय आयात उमेदवार दिलेला आहे, ज्यांची इथं 100-150 मतांची पण लायकी नाही. आमचा एकमेव आशिष कदम असा आहे की इथं किमान 1000-1500 लोकांचं मतदान या माणसाच्या पाठीमागे सतत उभा आहे. आम्ही त्या आशिष कदमांना इथला अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही जाहीर करतो आणि या सगळ्या आमच्या उमेदवारांच्या माध्यमातून, आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जाहीर करतो, आमच्या इथल्या मतदारांच्या माध्यमातून जाहीर करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भीम. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी गौतम विष्णू कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, पनवेल तालुका सरचिटणीस. कावडीमध्ये अशी स्थिती आहे की आमचे मित्र आशिष आत्माराम कदम यांना उमेदवारी दिलेली असताना आमच्यावरती जो आयात केला उमेदवार आहे प्रभाकर कांबळे साहेब, हे आम्हाला मान्य नाहीत, बिलकुल मान्य नाहीत. आणि मी असं सांगू इच्छितो की प्रशांतजी ठाकूर साहेब दादा यांना की प्रभाग अ मध्ये आशिष कदम साहेब यांची उमेदवारी जाहीर केली आहे, तर तुम्ही जर अजून 3 जे उमेदवार आहेत, दिलीप पाटील असू दे, कुत्तरवाडे असू दे किंवा आणखीन कोण, त्यांनाही धोका आहे, तरी तुम्ही हे विचार करून आमच्या आशिष कदमलाच पाठिंबा द्या. हे मी असं बोलतो आणि थांबतो. जय भीम.